मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अलीकडेच एक धमकी देण्यात आली। प्रशांत कोरटकर असं नाव असणाऱ्या व्यक्तीने धमकी दिल्यामुळे आणि त्यानंतर इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियाला ही सगळी स्टोरी टाकल्यानंतर प्रशांत कोरटकर या व्यक्तीच्या विरोधात आता मोठ्या प्रमाणात अनेक लोक आक्रमक झाल्याचं आपण पाहत आहोत। त्यामुळे साहजिकच प्रशांत कोरटकर कोण आहे, त्यांना इंद्रजित सावंत यांना नेमकी धमकी काय दिली आणि ही धमकी देण्याची पार्श्वभूमी काय आहे, त्या व्यक्तीची स्वतःची पार्श्वभूमी काय आहे, हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे प्रशांत कोरटकर व्यक्ती चर्चेत आली आहे। सध्या कोरटकरचा पोलीस शोध घेत आहेत आणि या व्यक्तीने केलेल्या महापुरुषांच्या संबंधात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातला मराठा आणि इतर समाजही आता मोठ्या प्रमाणात नाराज आहे। त्यामुळे कोरटकरला पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घ्यावा अशी मागणी आता मराठा समाजाकडून होते आहे। तर हा कोरटकर नेमका कोण आहे ते जाणून घेऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसह प्रशांत कोरटकरचे फोटो सोशल मीडियाला आहेत। याशिवाय अनेक बडे पोलीस अधिकारी आपले मित्र असल्याच्या पोस्ट देखील कोरटकरच्या सोशल मीडियाला पाहायला मिळतील। गेल्या 25 वर्षापासून विदर्भात, विशेषतः नागपूरमध्ये कोरटकर ही व्यक्ती पत्रकारिता करते अशी देखील माहिती मिळते। माझा विदर्भ नावाचा एक न्यूज चॅनल आहे, त्याच्यासाठी पत्रकार म्हणून ही व्यक्ती काम करते। या व्यक्तीची सोशल मीडिया अकाउंट जर आपण पाहिली तर त्यावर देखील अनेक बडे नेते आणि अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो आहेत। याशिवाय मोहित कंबोज यांच्यासोबतचा एक व्हिडिओ देखील कोरटकरचा आहे आणि तो व्हिडिओ आता गुवाहाटीचा असल्याचं देखील सांगितलं जाते। न्यूज चॅनलला पत्रकार म्हणून काम करत असणारी ही व्यक्ती उद्धव ठाकरेंवर वारंवार टीका देखील करताना दिसून येते। साहजिकच इतक्या मोठ्या लोकांसोबत उठणं बसणं असणं, कॉन्टॅक्ट ठेवणारी ही व्यक्ती सधन स्वरूपाची असल्याचंही दिसून येते। महागड्या गाड्या, महागडे मोबाईल, महागड्या घड्याळं अशी लाईफस्टाईल असलेली ही व्यक्ती आपल्याला तिच्या सोशल मीडिया साईटवर पाहायला मिळते। म्हणजे त्यामुळे साहजिकच कोट्यावधी रुपयाची संपत्ती या व्यक्तीकडे असल्याचं सांगितलं जातं। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारी ही व्यक्ती अर्थात प्रशांत कोरटकर नागपूरचा रहिवासी आहे। मात्र धमकी प्रकरणानंतर प्रशांत कोरटकर फरार असल्याचंही आता समोर आलंय। कोल्हापूर आणि नागपूर पोलीस त्याचा शोध घेत असल्याचं कळतंय। दरम्यान प्रशांत कोरटकर याच्याकडे महेश मोतेवार याने गैरव्यवहारातून कमावलेला पैसा आहे अशी एक पोस्ट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही अलीकडेच केली। त्यासोबतच कोरटकर या व्यक्तीचे सोशल मीडियावर विशेषतः महापुरुषांचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींपासून ते बड्या भाजप नेत्यांसोबत तसंच गुवाहाटीमधले देखील व्हिडिओ आहेत आणि हे फोटो देखील आहेत अशी टीका पवार यांनी नुकतीच केली। याशिवाय सत्तेतील नेत्यांशी कोरटकरची असणारी उठबैस पाहता कदाचित त्याला कोणीही काही करू शकणार नाही असंच एकूण दिसतंय, असं रोहित पवार म्हणालेत। मंडळी, दरम्यान प्रशांत कोरटकर या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात झालेली टीका पाहता कोरटकर यानंही एक सोशल मीडिया पोस्ट करत आपण इंद्रजित सावंत यांना फक्त टीव्हीवर बघितलेलं आहे, त्यामुळे त्यांचा आणि आपला काही संबंध नाही, त्यामुळे आपण त्यांना धमकी देण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटलंय। याशिवाय इंद्रजित सावंत यांचा आपल्याकडे संपर्क क्रमांक नाही, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची शहानिशा या प्रकरणात न करता आपलं नाव वापरण्यात आलेलं आहे आणि असं करणं चुकीचं असल्याचं कोरटकर म्हणालाय। याशिवाय आपण सावंत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा देखील ठोकू शकतो, कदाचित एआयचा वापर करून आपला डमी ऑडिओ व्हायरल केला असावा असं कोरटकर यानं म्हटलंय। प्रशांत कोरटकर याने आपला हा ऑडिओ नाही असं देखील म्हटलं असलं तरी आता या ऑडिओवरून मात्र मोठ्या प्रमाणात राजकारण आणि समाजकारण महाराष्ट्रात तापलेलं दिसून येत आहे। पोलीस कोरटकरचा शोध घेत आहेत, तसंच कोरटकरला लवकरच पोलीस अटक करतील असंच एकूण दिसून येत आहे। मंडळी, कोरटकर हा इंदूरला फरार झाला असावा असंही आता माहिती समोर येते आहे। इंदूरकडे कारनं कोरटकर हा गेला आहे अशी माहिती मिळते। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत बोलत असताना याआधी राहुल सोलापूरकर याच्यासोबत तसंच नगरमधला छिंदम या व्यक्तीने देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्य केलं होतं। मात्र तेव्हा त्यांच्यावर झालेली किरकोळ कारवाई पाहता आता असे विकृत लोक महापुरुषावर बोलत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली तरच अशा गोष्टी थांबतील असं मिटकरी म्हणाले। दरम्यान मुधोजीराजे भोसले यांनी देखील या प्रकरणावर आपल्याकडे समाज बांधवांची नुकतीच बैठक झाली असल्याचं सांगितलं असून कोरटकरला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तसंच एक दिवसाचा अल्टिमेटम आपण पोलिसांना आणि शासनाला देत आहोत असं मुधोजीराजे भोसले असं म्हणालेत। परवा मात्र आपण आपल्या पद्धतीनं या प्रकरणात काय करायचं ते करू असा इशारा त्यांनी सरकारला आणि पोलिसांनाही दिला आहे। कोरटकरच्या मागे काही राजकीय अदृश्य शक्ती असल्यामुळे त्याची हिंमत वाढली असावी असा आरोप मुधोजीराजे भोसले यांनी केलाय। महापुरुषांचा अपमान करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी कठोर प्रकारचा कायदा आणला पाहिजे अशी मागणी भोसले यांनी केली आहे। मंडळी, मात्र शेवटी एकच की महापुरुषांवर अपमानकारक वक्तव्य महाराष्ट्रामध्ये वारंवार का होत आहेत
इतिहासातल्या गोष्टींवरून चित्रपटावरून भांडण करून त्यावर समाजामध्ये तेढ निर्माण केलं जातंय का? महापुरुषांचे प्रतीक आणि पुतळे यांची विडंबना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याची नेमकी कारणे काय आपल्याला वाटतात आणि खरोखरच राज्य सरकारनं महापुरुषांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी नवा कायदा तयार केला पाहिजे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे काय जे सजेशन आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.